नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बिल्डरने ऐकलं नाही तर मुळात राज ठाकरे साहेबांकडे भले भले झुकतात आणि मराठी माणसांचा या ठिकाणी विचार करणारे राजसाहेब ठाकरे त्या ठिकाणी कोणी पण असला तो काय त्याची अवस्था होते ते भविष्यातला काय सांगेल एवढं सांगतो. घर आमच्या हक्काची, घर आमच्या हक्काची, आगरवाडी संघर्ष समितीचा. मानखुर्द आगरवाडी गाव येथील मागील 3 पिढ्यांपासून राहत असलेल्या मराठी रहिवाशांना बेघर करण्याचा कट कारस्थान येथील विकासक महानगरपालिका एम पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय. येथे सुरू असलेल्या अणुविज्ञान सोसायटीचे पुनर्विकास करत असलेल्या एका खासगी बिल्डरने या रहिवाशांना त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल असं सांगितलंय. मात्र प्रत्यक्षात या मराठी रहिवाशांची फसवणूक करून महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा संगनमताने डीपी रोडच्या नावाखाली या रहिवाशांना त्यांची घरे खाली करण्याच्या नोटिशी बजावण्यात आल्याचं म्हणणं या नागरिकांचं आहे, ज्या विरोधात हे रहिवासी आगरवाडी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आपला लढा देत आहेत. आज यांचं वय 90 वर्ष आहे, ह्यांचं पण 90 आहे. आज हे 90 वर्षापासून इथे राहत आहेत. आज विचार करा का हे बिल्डिंग आता बांधायला चालू केली, 30 वर्ष नाही. रिडेव्हलपमेंट इथे ह्या धुळीमुळे यांच्यामुळे आमची हक्काची जागा आहे इथे आणि ही लोक इथून आम्हाला हकलवायचा प्रयत्न करतायत, नको त्या नोटीसही लावतायत. माझं वय 65 आहे. त्याच्या आधीपासून आमचे वडील वगैरे राहून म्हणजे आम्ही 70, 80, 90 वर्षापासून आम्ही ह्या जागेवर राहतोय आणि 76 साली आम्हाला हे महाराष्ट्र शासनाने फोटो दिलेले आहेत. त्याचे आम्ही पावती पण भरलेले आहे. 2003 पर्यंत आम्ही शासनाला 20 रुपयाप्रमाणे त्यांचे आम्ही भाडेपावती दिलेली होय. हा डेव्हलपर आम्हाला जाणून बुजून जबरदस्ती लोकांनी महानगरपालिकेला पकडून आमची घरं ही उद्ध्वस्त करून त्यांना रस्ता हवा म्हणून आम्हाला जाणून बुजून त्रास देत आहे. त्यांना आम्ही नोटीस लावल्यानंतर आमचे जे आमच्याकडे हक्काचे पुरावे सदर ते पण आम्ही त्यांना सादर केलेले आहेत. मी आगरवाडीची रहिवासी आहे. आता इथे 4 महिने झाले BMCची आमच्या याच्यावर टांगती तलवार आहे. कारण 3-4 महिन्यापासून आहे ना BMCचे लोक येऊन इथे नोटीस लावून जात आहे. आगरवाडीमध्ये जो रस्ता जो रुंदीकरणाचा हे केलेला आहे तर गरज काय, कारण रस्ता रुंदीकरण इथं कशाला पाहिजे. इथं एवढं मोठं ट्रान्सपोर्ट जाणार नाही आहे, पटरीच्या तिकडे तर काही जाणार नाही आहे. मग गरज काय आहे, जो रस्ता आहे तो आमच्यासाठी आगरवाडीसाठी पुरेसा आहे. तर आमची अशी मागणी आहे की इथं आम्हाला रस्ता नको, आमचे जे घरं आहे आमचे ठीक आहे आणि जर तुम्हाला इथं बिल्डिंग बनवायची असेल तर आम्हाला फक्त आमच्या एरियामध्येच द्यावं, आम्हाला दुसरीकडे आम्ही जाणार नाही. बस आमची हीच मागणी आहे. आज जे आमच्या आगरवाडीमध्ये मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आणि शेवटपर्यंत लढणार आहोत. आज आमचे जवळजवळ 3 पिढ्या इथं राहिलेले आहेत लोक. मग आमच्या घरावर आज तुम्ही बुलडोजर चालवून तुमचं सगळं मनमानी करून तुमचं जे काय आहे ते उभारणार तर हे आम्ही मान्य होऊन देणार नाही. आणि सरकारला खरोखर एकच विनंती आहे, तुम्ही जर समजदारपणाने जर आम्हाला विचारपूस करून सगळं व्यवस्थित करून जर आमच्या गावामध्ये आम्हाला जर व्यवस्थितपणे आमच्याच जागेवरती तुम्ही आम्हाला राहून दिलं तर तुम्ही पण सुखी राहताल, आम्ही बी सुखी राहू आणि आमचं तुम्हाला प्रोत्साहन राहील. पण तुम्ही जर आमच्या घरावर बुलडोजर चालवून जर तुम्ही स्वतःची मनमानी करून हे केलं तर हे आम्ही होऊ देणार नाही. मला न सांगता कोणाला काही हे करून नोटीस लावायचं हे चाललेलं आहे. बिल्डरच्या दबावाखाली आलेले आहेत. आणि बघा इथे जरा कॅमेरा फिरवा त्यांचा. ते मंदिर बघा इथे आतमध्ये दाखवलेलं आहे, आमचं मंदिर बाहेर आहे. उद्या हे मंदिर हे तोडायचं पण त्यांचा प्लॅनिंग चाललेलं आहे. एवढं आज लहानपणापासून आम्ही ते मंदिराच्या इथे हे केलेलं आहे. ते मंदिर पण हटवायचं त्यांचं हे चाललेलं आहे. म्हणजे देव पण जागेवर ठेवायचा नाही. या सर्व याच्यातून आम्हाला आता बाहेर काढण्यासाठी आमच्या या संकटकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शेलार साहेब, विशाल कदम साहेब हे इथे आलेले आहेत आणि त्यांनी आता आम्हाला धीर दिलेला आहे. थोडा त्यांच्या मागे आम्ही उभे राहणार आहोत. त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची इच्छा आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मराठी रहिवाशांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आगरवाडी संघर्ष समितीच्या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देत मनसेचे विभाग अध्यक्ष रवींद्र शेलार आणि उपविभाग अध्यक्ष विशाल कदम या रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. मुळात सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. परंतु आमच्या आगरवाडीमध्ये माझे उपविभाग अध्यक्ष विशाल कदम यांच्या सूचनेनुसार आगरवाडीतल्या जनतेमध्ये आज अशी अवस्था निर्माण झालेली आहे की असूनही मालक घरचा मंत्री चोर तयाला. या ठिकाणी जी माणसं 70, 80 वर्ष राहत आहेत, 1, 2, 3 पिढ्या राहत आहेत,
एका बिल्डरच्या जबरदस्तीला स्थानिक प्रशासनानं या लोकांच्या घरावर नोटीस लावून या लोकांना घर खाली करायचं नव्हे तर या परिसरातलं 70 वर्षाचं जागृत देवस्थान दत्त मंदिरसुद्धा पाडण्याचा जो घाट घातला आहे आणि या ठिकाणी त्याला विरोध करण्यासाठी सर्व जनता एकत्र आलेली आहे। दिवाळीच्या दिवशीसुद्धा त्यांनी भविष्यामध्ये आंदोलन उग्र करायचं आणि मान्य राजसाहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आगरवाडीतल्या जनतेला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने न्याय दिला जाईल एवढं या ठिकाणी आज ग्वाही देतो। ऐकलं नाही तर मुळात राज ठाकरे साहेबांकडे भले भले झुकतात आणि मराठी माणसांचा या ठिकाणी विचार करणारे राजसाहेब ठाकरे त्या ठिकाणी कोणी पण असला तो काय त्याची अवस्था होते ते भविष्यातला काय सांगेल एवढं सांगतो। कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।